आणि आपण पाहत आहात खोज मास्टर न्यूज। मुंबईत पुन्हा एकदा पावसाचे आगमन। मे महिन्याच्या जोरदार पावसानंतर जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे। आज मुंबई आणि उपनगरात ढगाळ वातावरण असून दादर परिसरात रिमझिम पाऊस सुरू आहे। 3 ते 11 जून दरम्यान मान्सून पूर्णपणे सक्रिय होण्याचा अंदाज आहे। नागरिकांना रेनकोट आणि छत्र्या बरोबर ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे। मुंबईच्या समुद्रातही 3.12 मीटर उंच लाटा उसळणार असून समुद्र किनारी जाणाऱ्यांनी सतर्क राहावे। दुसरीकडे विदर्भ पावसाचा ब्रेक। पुढील 4 ते 5 दिवस पाऊस नाही असं नागपूर हवामान विभागाचं म्हणणं आहे। शेतकऱ्यांनी पेरणीस घाई करू नये असा सल्ला। 10 जून नंतरच पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता। हवामान विभागाच्या मते जून महिन्यात सरासरी प्रमाणात पाऊस होणार आहे। ठाण्यात हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी 1.25 लाख अर्ज। राज्य सरकारने सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अनिवार्य केल्या आहेत। ठाण्यात आतापर्यंत 1.25 लाख अर्ज ऑनलाईन दाखल झाल्यात। त्यापैकी 98,000 वाहनांना अपॉइंटमेंट देण्यात आली असून 60,000 वाहनांवर नव्या नंबर प्लेट्स बसवल्या गेल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाने दिली आहे। हाय सिक्युरिटी नंबर प्लेटमुळे बनावट नंबर वापरून होणाऱ्या गुन्ह्यांवर लगाम बसेल। वाहनांची खरी ओळख पटवण्यासाठी ही प्लेट अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। सावधान, 30 जून 2025 नंतर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई होणार आहे। तुमचं वाहन अजून अपडेट केलं नसेल तर लवकरात लवकर अपॉइंटमेंट घ्या आणि नवीन नंबर प्लेट लावून घ्या। पुण्यातील डोके तालीम परिसरात दुर्दैवी घटना। विजेच्या शॉकने 7 वर्षांच्या सायलीचा मृत्यू। नाना पेठेतील गणेश डांबे यांची चिमुरडी सायली आणि तिच्या सोबतचा एक मुलगा रस्त्यावर खेळत असताना सायलीचा हात चुकून महावितरणाच्या विजेच्या खांबाला लागला। त्या खांबात वीज प्रवाह सुरू होता। सायलीला जोरदार शॉक बसून ती जागीच मरण पावली। तिच्या सोबत असलेल्या मुलालाही शॉक बसला असून तो गंभीर जखमी आहे। त्याचा एक पाय कायमस्वरूपी निकामी झाला आहे। स्थानिकांनी तात्काळ मदत केली पण सायलीला वाचवता आलं नाही। या घटनेमुळे परिसरात हळहळ आणि संतापाचे वातावरण आहे। नागरिकांनी महावितरणाच्या भोंगळ कारभारावर तीव्र टीका केली आहे। मागणी उठते अशा धोकादायक खांबांची तातडीने दुरुस्ती व्हावी, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि सायलीच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जावी। सायलीचे कुटुंब अतिशय हलाखीच्या परिस्थितीत असून त्यांना त्वरित मदतीची गरज आहे। जून महिना सुरू झाला पण अजूनही सरकारी बदल्यांचा मुहूर्त नाही। नेहमीप्रमाणे मे महिन्यात होणाऱ्या बदल्या यंदा रखडल्या आहेत। गेल्या 15 ते 20% अधिकारी कर्मचाऱ्यांच्याच बदल्या झाल्या आहेत। मुसळधार पावसामुळे प्रशासन इतर कामात गुंतले असून त्यामुळे सरकार 15 दिवसांची मुदतवाढ देणार असल्याचं कळतंय। मुख्यमंत्र्यांनी आधीच सूचना दिल्या होत्या की 31 मे पूर्वीच बदल्यांचे समुपदेशन करून नियुक्त्या पूर्ण करा, जेणेकरून अधिकाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होणार नाही। मात्र अजूनही अनेक विभागात बदल्या प्रलंबित आहेत। केवळ काही IPS आणि मुंबईतील अंतर्गत बदल्या पूर्ण झाल्या आहेत। राजपत्रित महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी सांगितले की बदल्या वेळेस झाल्यास अधिकाऱ्यांना स्थिर होण्यास वेळ मिळतो, पण कोविड पासून बदल्यांमध्ये सातत्याने अनियमितता दिसून येत आहे।